वामन म्हात्रे आणि महिला पत्रकारामधील वादाचं सीसीटीव्ही समोर आलंय। वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराला आक्षेपार्ह शब्दांमध्ये टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे। आपण बघू शकतोय महिला पत्रकार त्या ठिकाणी जात होती आणि त्याच वेळेला वामन म्हात्रे तिथे आले होते आणि तिला आक्षेपार्ह शब्दांमध्ये टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं होतं। जेव्हा ही महिला पत्रकार त्या घटनेचं वार्तांकन करत होती तेव्हाच हे सीसीटीव्ही फुटेज आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर सीसीटीव्ही मध्ये दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं स्पष्ट दिसतंय। घटनेच्या 5 दिवसानंतर त्या घटनेचं हे सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे। तर त्या दोघांमध्ये जो काही संभाषण झालं होतं त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होतंय। म्हात्रेंनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा पत्रकारांना आरोप केला होता। महिला पत्रकारावर अर्वाच्य भाषेमध्ये टिप्पणी केलेली होती। जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालेला आहे अशा पद्धतीने तू वार्तांकन करते, रिपोर्टिंग करते अशा भाषेचा वापर त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली। त्याचबरोबर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि आता त्या घटनेचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। तर बदलापूर घटनेच्या वार्तांकनादरम्यान हा सगळा प्रकार घडलेला होता। महिला पत्रकार बदलापूरमध्ये ज्याची मुकलीवर अत्याचार झाला होता त्याविषयीचं रिपोर्टिंग करत होती, वार्तांकन करत होती आणि त्याच वेळेला तिथे आलेले वामन म्हात्रे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलेली होती आणि त्याचं आता हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे। महिला पत्रकाराच्या आरोपानंतर जनमानसामध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि पत्रकार मोहिनी जाधव यांच्यामध्ये झालेल्या त्या वादाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। या सीसीटीव्ही मध्ये दोघेही विरुद्ध दिशेने येत आहेत आणि शाब्दिक वाद झाल्याचं दिसतंय। घटनेच्या 5 दिवसानंतर हे सीसीटीव्ही व्हायरल झाले, त्यामुळे तपास यंत्रणेला ही याची आता मदत होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।